वासोट्यावर जाण्यासाठी आपल्याला पार करावे लागतात 2 नैसर्गिक टोलनाके, एक छोटासा ओढा, एक छोटंसं मंदिर आणि भरपूर मोठं असलेलं जावळीचं जंगल. तर अशा प्रकारे आपण पोहोचतो वासोट्याच्या वरती. चला पहिल्यापासून दाखवतो. तर जंगलाच्या सुरुवातीलाच ओढ्याकाठी मारुती आणि गणपतीची मूर्ती एका दगडात आपल्याला पाहायला भेटते आणि इथूनच किल्ल्याच्या चढणीसाठी सुरुवात होते. या ट्रेकचा जाणारा मार्ग काही पायऱ्यांचा तर काही पायवाटा, तसेच काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अरुंद आपल्याला बघायला भेटतो. इथेच पावसामुळे झाडे रस्त्यात कोसळून त्यांना एखाद्या नैसर्गिक टोलनाक्यासारखा आपल्याला स्वरूप आलेलं पाहायला भेटतं. झोक्यासारखा वेलीचा आकार आपल्याला बघायला भेटतो. त्यावर बसण्याआधी आपलं वजन बघून बसा, कारण तुटण्याची शक्यता आहे. तुम्ही आता जे चित्र बघताय ते माझ्या मोबाईलच्या 12 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं चित्र आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या 576 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्याने बघता, म्हणजेच तुमच्या डोळ्यांनी हे चित्र बघता, ते कोणताच कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही. इथे असलेली शांतता, इथे असलेलं वातावरण, इथे असलेल्या महाराजांच्या आठवणी, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे वेगळाच अनुभव मिळून जातो. तर अशा प्रकारे आपण किल्ल्याच्या अगदी जवळ पोहोचलोय. तर भेटूया किल्ल्याच्या वर पुढच्या पाठ. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.